हेलो हेलो हेलो. यस मॅम. ओके, आवाज येतोय ना? हो मॅम. So from today we will take lecture every day, huh? Not for 3 days. Every day we will having a lecture for at least 2 months. Clear? Clear? Array, am I audible or not? Yes, ma'am. So instead of only 3 days, that is Monday, Tuesday, and Wednesday, now we will take lectures on Thursday, Friday, and Saturday also. Remember it. Is it okay? Okay, ma'am. What are the do's and don'ts of case taking? From which aphorism we have started case taking? $83. 83. Then what are the do's of case taking? What are the do's of case taking? अरे आवाज येत नाहीये की काय, की तुम्ही उत्तर देत नाही आहात, काय प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम आहे? प्रियंका आल्हाट, प्रियंका चौधरी, शिवानी, वैष्णवी, श्रद्धा, पूजा ओझरकर. का उत्तर देत नाहीयेत? आवाज येत नाहीये का? वल्लभ, अरे no one is here? Yes, ma'am. Why you are not giving answers? What is given in the aphorism 83? Niranjan? अरे कोणीच आन्सर देत नाहीये. हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही.
प्रांजली, येस मॅम. बोला. व्हॉट मॅम? डूज अँड डोन्ट्स मध्ये त्यांनी सांगितलंय की म्हणजे फिजिशियनला काय करायचं ते सांगितलं त्यांनी, की जर जर पेशंट आपल्या समोर सांगत म्हणजे असेल किंवा मॅम काही बोलत फिजिशियन असेल तर आपण अनप्रेज्युडाइज असायला हवा. वल्लभ ती बोलतेय ना. सॉरी मॅम, ते मगाशी नेटवर्क. थांब थांब जरा, मग बोल प्रांजली. तर त्याने पेशंटला मध्ये म्हणजे त्याला त्या फ्लो माइंड मध्ये त्याला बोलून द्यायचं, मध्ये थांबवायचं नाही, त्याला प्रोसेसिंग तोडायची नाही. कोणता साऊंड म्हणजे सगळे साऊंड सेन्स आणि तो अनप्रेज्युडाइज असला पाहिजे. त्याने सगळे त्याचे सेन्स म्हणजे त्याने सगळे त्याचे सेन्सेस वापरून पेशंटला जज केलं, म्हणजे त्यांची केस घेतली पाहिजे. आणि आणि काय करायला नको. आणि पेशंट जर बोलत असेल तर त्याला मध्येच थांबवायचं नाही, हे करायचं नाहीये. अजून एक राहिलाय. कोण सांगेल? अजून एक सांग वल्लभ आता. वल्लभ. येस मॅम. येस मॅम. बोला. मॅम तेच सांगायचं होतं, प्रांजलीने सांगितले तेच सांगायचं होते. अजून एक पॉइंट सुटलाय पण तिचा, कोणता? एक पॉइंट सुटलाय ना. हो. कोणता? एव्हरी सिम्पटम शुड बी, कसा लिहायचा तो? नोटेड ना, म्हणजे निग्लेक्ट करायचं नाही काही, म्हणजे फ्रेश लाईन पासून ती सुरुवात करायची. न्यू लाईन्स पासून मॅम. का बरं न्यू लाईन पासून सुरुवात करायची? कारण आपण आता पेशंटला इंटरप्ट करत नाहीये, पण जेव्हा आपण त्याला विचारू, आता आपण म्हटलं होतं ना 86 एफोरिझम आपण परत डिटेलमध्ये घेऊ म्हणून, तर आपण जेव्हा त्याला प्रश्न विचारतो आहे अबाउट दॅट प्रेझेंटिंग कंप्लेंट पासून सुरू केलं तर मग जे पुढे सिम्पटम्स म्हणजे तो आधीचा सिम्पटम्स जर घ्यायचा असेल तर तो आपल्याला तिथून न्यू लाईन पासून जर लिहिला असेल तर तो आपल्याला लगेच घेता येईल. बरोबर. किंवा पेशंट ओके. काही कोणाला म्हणजे मॅम विचारायचे? पेशंट लिंक नुसार सांगत नाही ना, पेशंटला जसे वाटते तसे तो सांगत जातो. मग जर आपण न्यू लाईन पासून लिहिले आणि आपल्याला लिंक पुढे जर लिंक लावायची असेल तर आपल्याला तो सिम्पटम्स लगेच कॅच करता येतो, म्हणून ते व्यवस्थित लिहायचे नवीन रेषेपासून सुरुवात करून. बरोबर. So what is given in the aphorism number 83, 84 and 85, that is the do's and don'ts of case taking. आता त्याच्यामध्ये अजून पुढे तुम्हाला भरपूर येणार आहेत, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की काही आत्ताच लिहून ठेवा. तर 83 मध्ये आपण काय बघितलं होतं की ही शुड बी फ्री फ्रॉम प्रेजुडाइजनेस. प्रेजुडाइज मीन्स व्हॉट? जजिंग ऑन द बेसिस ऑफ what? Of past experience, which leads to the rigidity in his thinking. The physician should not have anything or any parameter, so otherwise that case will spoil. For the time being, he should be free from all his emotions, all his past experience, his desires, and all his reaction towards that patient. The way of unprejudicedness is only he should concentrate on the presenting complaint of the patient. Then second, we have seen in the aphorism 83 only the sound senses. In order to obtain the complete picture of the disease, one has to know what thing that deranges the state of health of that person or that patient. A physician's sense can called sound sense only if he is capable of utilizing them in a proper way, in an unbiased way. It is depends only on the sensitivity of that physician. So the second quality that we have seen the physician should possess, first is he should be free from prejudiceness, and second he should have sound senses. कळलं इतकं? कळलंय का?
अरे हो नाही काही तर म्हणा. आज काय झालंय? कंटाळा आलाय का आज? कळाले मॅम, कळाले. Okay. The third point that we have seen, that is the observation. A careful observer alone can become a true healer of that particular disease. In order to perceive all the signs and symptoms of the patient, he should observe the patient properly. That we have seen in the aphorism number 84, how he is behaving. We have to notice by our senses, by seeing, by hearing, and then by our other senses. If the patient is out of the track, then only we have to interrupt the patient, so that we will get the more number of the symptoms. His attention should be on the patient only. The capability should be acquired by practice, and best opportunity for exercising and perfecting our observing faculty for the patient only. This observation will helpful for the true portrait of the disease. The next thing that we have seen, we should trace the picture properly by keeping the silence without interruption to the patient. If you are interrupting the patient, then you will not get the true picture. That is a reference लिहिलंय ना त्यांनी इथे word reference from interrupting them, म्हणजे आपल्याला स्वतःलाच अडवायचं आहे त्यांना इंटरप्ट करण्यापासून. We should stop ourselves so that we will not talk in between the patient. त्याला जे काही सांगायचं आहे ते सांगू द्यायचं, so that we will get a true picture of that particular person. तर यांनी तिथे कोणता शब्द वापरला आहे? Fidelity in tracing the picture of disease. What do you mean by that? A physician should be faithful and he should be loyal in noticing and recording the signs and symptoms of the patient. He should be able to translate his observation into words by using the most appropriate expressions. जर तुमचा फिजिशियन शांत असेल तर तो पेशंटचं जे काही सांगतो आहे ते प्रॉपरली मेडिकल लँग्वेजमध्ये लिहू शकेल, किंवा नाही आठवला एखाद्या वेळेस मेडिकल लँग्वेज तो जसं तसं पण लिहिलं तरी चालतं. बट फॉर दॅट ही शुड बी अनप्रेज्युडाइज, याचं ऑब्झर्वेशन परफेक्ट हवं आणि द सेन्सेस शुड बी साऊंड. दिस मच वी हॅव कम्प्लिटेड. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes, ma'am. नाव द एफोरिझम 86. आता यांनी त्याच्या पहिल्या 85 मध्ये त्यांनी म्हटलं होतं की वी शुड स्टार्ट ईच अँड एव्हरी सिम्पटम विथ अ फ्रेश लाईन. तर त्याचं उत्तर आता इथे मिळेल आपल्याला की वाय द सिम्पटम्स शुड बी स्टार्टेड विथ द फ्रेश लाईन. When the narrator have finished what he would say of his own accord, म्हणजे जेव्हा पेशंट सांगणं थांबवतो की सपोज त्याला बॅकएक आहे, for that he comes to you, so he will say that I am having a lumbar pain. The pain is much more on sitting, on lying down. It is better by walking, and I have done the x-ray of my lumbar region. These are the reports. हे सगळं तो तुम्हाला सांगेल. मग त्यामध्ये आपल्याला इंटरप्ट करायचं नाहीये. आता त्याचं हे सांगणं झालं, त्याच्यानंतर काय करायचंय? The physician then reverts to each particular symptom. आता आपण इथे एकच सिम्पटम घेतला. इफ दॅट पर्सन इज हॅव्हिंग मोर दॅन वन सिम्पटम, सपोज तुम्हाला लंबार पेन पण आहे आणि त्याच्यासोबत मला काही दाताचा पण त्रास आहे, म्हणजे दात दुखतोय किंवा रक्त पडतं ब्रश करताना, किंवा ही मे हॅव द सिम्पटम ऑफ इयर डिस्चार्ज, असं काही पण त्याला सिम्पटम असू शकतो, किंवा पोट खराब असू शकतं. सो ॲट दॅट टाइम तुम्ही 2 सिम्पटम्स त्याचे लिहिले की लंबार पेन आहे, त्याचं ड्युरेशन लिहिलं अँड एक्सरे केलेला आहे, तो तुम्ही रिपोर्ट लिहून काढला. हे झालं तुमचं फर्स्ट. सेकंड, you have to start with the fresh line ki that person is also having the abdominal disturbance or that person having the toothache. ते तुम्ही 2 लिहिले.
आता त्याने त्याचा काही इन्फॉर्मेशनच तुम्हाला दिलेली नाही. सो ॲट दॅट टाइम यू शुड नॉट इंटरप्ट. तुम्ही नंतर परत त्या सिम्पटमकडे यायचं आहे. द फिजिशियन देन रिव्हर्ट्स टू इच पर्टिक्युलर सिम्पटम. तुम्ही आता लंबारकडे परत या आणि परत टूथएककडे या. अँड एलिसिट्स मोर प्रिसाइज इन्फॉर्मेशन respecting it in the following manner. So when you come back to that presenting complaint, in the following manner, you can ask the certain questions. He reads over the symptoms as they were related to him one by one. मग आपण त्याला विचारायचं की तुम्हाला ओके ठीक आहे, you are having a lumbar pain and you are having the toothache. Then for that, first question is what period did this symptom occur? तुम्हाला किती दिवस झाले हा आहे. सपोज त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की हे 2-4 महिने झाले आहेत किंवा टूथेक 2च दिवस झाले आहेत, तर मग हा क्वेश्चन आपण तिथे स्किप करू शकतो. बट इफ ड्युरेशन सांगायला पेशंट विसरला असेल, सो तिथे आपल्याला पहिल्यांदा घ्यावं लागेल व्हॉट इज द ड्युरेशन. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द ड्युरेशन हियर? अॅक्यूट आहे का क्रोनिक ते कळेल. काय म्हटलं? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ड्युरेशन? कोणीतरी बोललात ना मला. अॅक्यूट अँड क्रोनिक कळेल मॅम. हा म्हणजे आपल्याला 2 दिवसाचं असेल तर आपण म्हणू की ठीक आहे अॅक्यूट आहे, आणि खूप दिवस झाले असेल 2-4 महिने, तर आपल्याला त्याची हिस्ट्री तशी घ्यावी लागेल. आपण आधी बघितलं होतं ना इन द प्रिव्हियस ॲफरिझम की देर इज अ स्लाइट डिफरन्स इन बिटवीन द क्रॉनिक अँड अॅक्यूट केस टेकिंग. आठवत आहे? आठवत आहे का? आज तुम्हाला ना लेक्चर करायचं नव्हतं का? कोणीच उत्तर देत नाही आहात. अरे बोला. आठवत आहे का? वी हॅव सीन देयर इज अ स्लाइट डिफरन्स इन द अॅक्यूट केस टेकिंग अँड इन द क्रॉनिक केस टेकिंग. काय डिफरन्स असतो आणि का असतो डिफरन्स? वैष्णवी, जीवन, तेजस्विनी. Yes, ma'am. What is the difference between the acute and chronic case taking, and why there is the difference in between them? मॅम अॅक्यूट मध्ये आपण फॅमिली हिस्ट्री वगैरे घेत नाही, आणि क्रॉनिक मध्ये आपण विचारतो त्यांना, म्हणजे फॅमिली हिस्ट्री विचारली जाते. का पण असं? तुझ्या स्क्रीनवरच आहे त्याचा आन्सर. कारण मॅम क्रॉनिक डिसीज हेरिडेटरी पण असू शकतात काही काही वेळेस, म्हणून आपण फॅमिली हिस्ट्री घेतो. हो ना, पण वेळ का लागतो मग इतका? इथेच तर दिलं आहे काय? In acute disease, the chief symptoms strike us and became evident to senses more quickly, and hence less time is required to tracing out the picture of the disease. Only by asking the few questions we get all the symptoms. Whereas in the chronic disease, they are gradually progressing for several years, in which the symptoms are most difficult to be ascertained. बरोबर आहे? Yes, ma'am. Yes. Why it is written that they are more difficult to ascertain? क्योंकि इसमें टाइम लगता है पता करने में कि कौन सी डिसीज है. सिम्टम्स जल्दी दिखते भी नहीं है. ओरिजिनल डिसीज के सिम्टम है या आर्टिफिशियल क्रॉनिक डिसीज के सिम्टम है? क्योंकि पेशेंट ने इतने बार मेडिसिन ली होती है कि उसको ओरिजिनल सिम्टम्स ही वो भूल जाता है. And hence it is said it is difficult Yes, ma'am. to ascertain. Yes. So what is the first question? That is the duration. तो ये duration का हो गया कि whether it is acute है या chronic है. Then what it previous to taking the medicine and he had hitherto been using, means what?
What is the meaning of this? What is the meaning of this? Was it previous to taking the medicine he had hitherto been using? म्हणजे मॅम ते आधी कोणत्या मेडिसिन घेत होते ते विचारायचं त्यांना. बरोबर. आणि दुसरं, आता पण त्या मेडिसिन चालू आहेत का की बंद चालू आहेत की नाही? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट? का विचारायचं आपण? कळू शकतं त्याच्यामुळे की जर त्यांना ओव्हर ड्रग्स, हायपरडोस ड्रग्स मुळे डिसीज झालेला आहे का, त्यांचे खरे सिम्पटम्स कोणते आहेत ते माहिती करण्यासाठी आपण त्यांना ते विचारायचं. बरोबर आहे. आर्टिफिशियल क्रॉनिक डिसीज आहे की ट्रू क्रॉनिक डिसीज आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा ओव्हर डोसिंग मुळे साईड इफेक्ट्स आहेत का हे पण आपल्याला कळतं. While taking the medicine or only some days after living off the medicine. सपोज काही दिवस झाले असतील ती मेडिसिन सोडून, तर मे बी तुम्हाला ट्रू पिक्चर लवकर मिळेल. व्हॉट काइंड ऑफ पेन? सेकंड थर्ड क्वेश्चन तुम्हाला, इफ द पेन इज देअर, जसं टूथेक आपण म्हटलं, सो व्हॉट काइंड ऑफ पेन इज देअर, किंवा लंबार पेन आहे, सो काइंड ऑफ पेन विचारायचं, एक्झॅक्ट सेन्सेशन तिथे विचारायचं. सो हाऊ इट इज युजफुल टू यू, पेन अँड सेन्सेशन? How it will be useful to you and where it is useful? काय तुम्हाला मिळतं कॅरेक्टर ऑफ पेन आणि सेन्सेशन विचारून? त्यांनी म्हटलं स्टिचिंग पेन आहे, बर्निंग पेन आहे, किंवा सेन्सेशन आहे. तुम्ही त्याचा काय, त्याचा उपयोग काय होतो, का विचारतोय आपण? उगीच टाइमपास म्हणून विचारतोय का? नाही नाही. मग का विचारतोय? पेक्युलियर सिम्पटम्स भेटण्यासाठी. बरोबर आहे ना. पेन आहे, दॅट इज अ कॉमन सिम्पटम. तुम्हाला त्याला मोर पिक्युलियर करायचं. पिक्युलियर कधी होणार ते, व्हेन ही विल गिव्ह यू द कॅरेक्टर ऑफ दॅट पेन, की स्टिचिंग आहे, बर्निंग आहे, इकिंग आहे, कटिंग आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पेन. आणि त्याप्रमाणे सेन्सेशन म्हणजे ऑल गॉन सेन्सेशन. मॅम पेन आपल्याला त्यांना विचारले की कोणती, म्हणजे ब्रुइस्ड पेन आहे, स्टिचिंग पेन आहे, त्यामुळे आपल्याला तो डिसीज म्हणजे किती दिवसांपासून आहे किंवा जुना आहे ते पण कळू शकतं ना. किंवा तो म्हणजे आता ब्रुइस्ड पेन कदाचित मुक्कामार लागल्यामुळे वगैरे पण असू शकतं, किंवा कदाचित लंबार पेन, म्हणजे त्यामुळे ते पण कळेल ना आपल्याला जर ते विचारलं तर आपण. नाही, टाइप ऑफ पेन वरून आपल्याला ड्युरेशन नाही कळत. कारण लंबार पेन मध्ये ब्रुइस पेन जर असेल तर मे बी कुठेतरी लागलं असेल, पण ते जुनं पण असू शकतं. पेन वरून आपल्याला ड्युरेशन नाही कळत. अक्यूट मध्ये ठीक आहे, पण क्रॉनिक मध्ये नाही डिटरमाइन करत आहे. ओके ओके. So to make it peculiar, to find out the medicine, we are asking the sensation and pain. Was it that occur in the spot? आता in some medicines you will see की the pain in the spot, पेशंट म्हणतो मला फक्त इथेच दुखतंय, म्हणजे तो त्याचं बोट लावतो किंवा अंगठा लावतो आणि तो म्हणतो आय एम हॅव्हिंग द पेन ऑन दिस पर्टिक्युलर पॉट. तो तशी पण आपल्याकडे मेडिसिन आहे. अंगठा लावून जर तो दाखवत असेल किंवा बोट लावून जर दाखवत असेल की आय एम हॅव्हिंग द पेन इन दिस पर्टिक्युलर रिजन, सो अनाटॉमिकली इट इज व्हेरी इझी टू फाइंड आउट. म्हणून आपण त्याला नेहमी स्पॉट विचारायचा, कुठे दुखतंय. आता सपोज त्याचं डोकं दुखतंय, तो म्हणाल ऑल ओव्हर दुखतंय, तर काही प्रश्न नाही. पण तो पर्टिक्युलर तुम्हाला सायनसची जागा दाखवतोय, सो ती आपल्याला मग पटकन कळतं की हा दिस इज मेड बिकॉज ऑफ द कोरायझा. तर स्पॉट जर तुम्हाला शोधता आला किंवा त्यांनी जर दाखवला, सो इट इज व्हेरी इझी टू गिव्ह द मेडिसिन. वेअर वॉज द प्रिसाइज स्पॉट, जे मी तुम्हाला आता सांगितलं, डोकं दुखतंय पण डोकं प्रिसाइजली कुठे दुखतंय. इफ ही हॅज गिव्हन अ आयडिया, देन इट इज व्हेरी easy to us to find out the medicine. Did the pain occur in fits and by itself at various times? म्हणजे याचा अर्थ काय झाला
डिड द पेन अकर इन फिट्स म्हणजे काय? पेन कंटिन्युअस आहे. डिड द पेन अकर इन फिट्स म्हणजे काही काही वेळाने येत आहे. आणि कधी येतो म्हणजे कधी दुखत आहे त्याला. नंबर रिजन मध्ये सपोज त्याला पेन आहे तर वेदर इट इज काही वेळाने येतं म्हणजे डे टाइमला आहे, नाईटला आहे किंवा काही पर्टिक्युलर एक्झर्शन झाल्यावर आहे. सो रिलेटेड टू द टाइम वी हॅव टू आस्क. और तुम्ही असं पण विचारू शकता वॉज इट कंटिन्यूड और इंटरमिशन म्हणजे कंटिन्युअसली पेन आहे की वेदर इट इज द काही काही वेळाने त्रास होतो किंवा काही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर त्याला त्रास होतो. दॅट इज द इंटरमिशन पेन. हाऊ लॉंग डिड इट लास्ट जेव्हा दुखणं चालू होतं, जेव्हा त्याची कंबर दुखते, पाठ दुखते तर तेव्हा ते किती वेळ राहतं? तास, 2 तास, 3 तास. मग दॅट ड्युरेशन इज अगेन इम्पॉर्टंट. At what time of day or night and in what position of the body was it worst and ceased entirely? आता ह्याचं काय झालं आपल्याला? यू विल गेट द टाइम मोडॅलिटी इन दिस की डे टाइम मध्ये पेन आहे, नाईट मध्ये आहे, पोझिशनल मोडॅलिटी तुम्हाला इथे मिळेल आणि कधी ते वर्स्ट होतं किंवा कधी ते थांबतं. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला पोझिशनल मोडॅलिटी आणि टाइम मोडॅलिटी मिळते. What is the importance of time modality here? का आपल्याला time modality लागेल? टाइम मोडॅलिटी का लागेल इथे? What is the importance of time and positional modality here? मला नाही कळालं. सिलेक्शन ऑफ रेमेडी साठी आपल्याला त्याच्यामुळे ऍग्रिवेशन अॅम्युलेशन कळेल. आणि दुसरा पॉइंट काय मिळेल आपल्याला? दुसरा पॉइंट कोणता समजेल आपल्याला? डे ला असेल तर काय कळेल आणि नाईटला असेल तर काय कळेल आणि पोझिशन वरून पण आपल्याला आपण रिसेंटली शिकलो आहोत. बरोबर. कोणी दिलं उत्तर? अंजली. मायझम कळेल. डे टाइमला जर का असेल तर कोणता मायझम येईल? आणि नाईटला असेल तर सायकोसिस किंवा सिफिलिस. बरोबर. आणि पोझिशन वरून लाईन डाऊन पोझिशन असेल म्हणजे ना पेशंटला दुखत असेल लाईन डाऊन तर सायकोसिस आणि उभं सोरा लाईन डाऊन म्हणजे त्याला अॅम्युलेशन बाय लाईन डाऊन असेल तर सोरा असेल ना. So current please be on mute. अरे प्लीज बी ऑन म्यूट. कोणाकडे चालू आहे रडणं? हा. आणि मॅडम अॅम्युलेशन बाय वॉकिंग आणि त्याच्यासाठी असेल तर मग सिफिलिसिस किंवा सायकोसिस मायझम. बरोबर आहे. कारण हे क्रॉनिक डिसीजचा आपण बोलतोय ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉनिक डिसीजला हु इज रिस्पॉन्सिबल, विच फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रॉनिक डिसीज? मायझम. तर तुम्हाला थोडंसं याच्यावरून मायझम पण कळेल. ठीक आहे. What was the exact nature of this? म्हणजे exact nature of pain and sensation. That event or circumstance mentioned describe in plain words. आता तुम्ही त्याला पेन आणि सेन्सेशन विषयी विचारलं, कधी दुखतं ते विचारलं, की डे टाइमला ऍग्रिवेशन आहे और नाईटला आहे और पोझिशन यू हॅव आस्क्ड हिम. त्याच्यानंतर कधी थांबतं ते किंवा तुम्ही काय करता की त्यामुळे त्यांना बरं वाटतं, हे सगळं तुम्ही त्यांना विचारलं. Then what is the exact nature? जेव्हा ते चालू झाला हे पेन, जसं लंबर पेन त्याला होता, तर यू हॅव टू आस्क की त्याला इव्हेंट असं काय घडलं बाबा की तुला एकदम लंबर स्पॉन्डिलायटिसचा त्रास सुरू झाला. What was the circumstance की that pain started?
कारण आपण पाहिलं होतं ना की सोरा जो आहे सर्कमस्टान्सेस इट इज व्हॅरी अकॉर्डिंग टू द पेशंट. पाहिलं होतं ना आपण हे. द सिम्पटम्स जे येतील सोराचे तर ते कधी चालू झाले. तो म्हणेल की माझा ऍक्सिडेंट झाला होता किंवा मी पडलो होतो किंवा मी जड वस्तू उचलली होती, दॅट्स वाय आय एम हॅव्हिंग द बॅक पेन. किंवा कोणी लेडी असेल तर ती म्हणेल आफ्टर द डिलेव्हरी आय हॅव स्टार्टेड दिस. किंवा शी मे टोल्ड की बिकॉज ऑफ इंजुरीमुळे मला झालं किंवा मला सारखं फिरावं लागतं, आय एम हॅव्हिंग फिरण्याचा जॉब असेल किंवा स्टँडिंग जॉब असेल तर यू हॅव टू आस्क द इव्हेंट ऑर सर्कमस्टान्स from which point he has started that complaint. Clear? So in this aphorism आपण काय काय शिकलो आहोत की when that patient have finished about his presenting complaint, the physician again revert back to that particular symptoms that he has elicited before. Precise information परत त्यांच्याकडनं आपल्याला घ्यायची आहे regarding duration, that is the period of the symptoms that occurred. Second thing, previous medicine, if he is previous history of medicine. Third thing, if he is taking the medicine continuously, हे विचारायचं आहे, or intermittent आहे किंवा सोडली आहे का मध्येच मेडिसिन, लिव्हिंग ऑफ दॅट मेडिसिन हे विचारायचं. त्याच्यानंतर फिफ्थ वन इज द काइंड ऑफ पेन, sensation, that whether it is occur in a particular spot or whether it is present in a whole region, anatomical region, हे विचारायचं आहे. Then if he able to give the precise spot, then it's okay. Then पेन कधी होतो त्याला, कंटिन्युअस पेन आहे, इंटरमिटंट पेन आहे, ते विचारायचं. आफ्टर दॅट यू हॅव टू आस्क अबाउट whether this is the time modality आपण त्याला विचारायची. Then we have to ask the positional modality. Next you have to ask the exact event and the location की हे जेव्हा स्टार्ट झालं. ओके. ठीक आहे का? कळाले एवढे सगळे क्वेश्चन्स? आपण काय काय विचारायचं आहे त्याला? मॅम फर्स्ट टू कोणते होते? वाच ना तू इथे. पिरियड म्हणजे ड्युरेशन आणि मेडिसिन आतापर्यंत कोणती घेतली आहे. ओके 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 मॅम. एनी डाऊट, एनी क्वेरी? काही विचारायचं आहे कोणाला याच्यात? काही विचारायचं आहे का? अरे हो, से येस और से नो. अरे why you are not giving answers today? नो मॅम, काही विचारायचं नाही. कळलंय सगळ्यांना? Yes, ma'am. तेजस्विनी, read 87. And thus the physician obtains more precise information respecting each particular detail, but without ever framing his question so as to suggest the answer to a patient, so that he shall only have to answer yes or no, else he will be misled to answer in the affirmative or negative, something untrue, half true, or not strictly correct, either from indolence or in order to please his interrogator, from which a false picture of the disease and an unsuitable mode of treatment must result. Right, very good, thank you. So जे आपण आता क्वेश्चन्स विचारले होते 86 मध्ये, तर इथे तुम्हाला काय काही लक्षात आलंय का? इथे आपण त्याला कसे प्रश्न विचारले आहेत?
What is the duration of your symptom? Are you taking the medicine? Do you have a pain? Pain is continuous or intermittent? What type of pain Yes, you no have? question type, ma'am. Yes आणि नो क्वेश्चनचे पण त्याला विचारलं होतं. But these type of questions we should not ask to the patient. These type of questions are known as leading questions, म्हणजे जे आपल्याला लीड करतात आहे. सो ते कशावर लीड करतात आपल्याला? आयदर दे विल गिव्ह द पॉझिटिव्ह आन्सर और दे विल गिव्ह द निगेटिव्ह आन्सर, म्हणजे येस और नो. त्याच्या व्यतिरिक्त तो पेशंट आपल्याला काहीच पुढचं बोलणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणतो दुखतंय का? तो म्हणतो हो. सो दिस इज अ लिडिंग क्वेश्चन की त्याचा आन्सर फक्त हो आणि नाही मध्ये येतं. इन्स्टेड ऑफ दॅट आपण त्याला विचारलं की कधी दुखतं हे, कसं दुखतं हे, काय झालं असं की तुम्हाला दुखतं, म्हणजे मग तो आपल्याला प्रिसाईज उत्तर देईल. आपण त्याला म्हटलं की जळजळ होते का? तो हो म्हणेल. आपण त्याला म्हटलं की दिवसा दुखतं का? तो नाही म्हणेल. आपण त्याला विचारलं की झोपलं की बरं वाटतं का? तो हो म्हणेल. सो दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स की जे पेशंटला फक्त येस किंवा नो चे आन्सर सजेस्ट करतात. सो दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स वी शुड नॉट आस्क टू द पेशंट. तर त्याला म्हणतात लिडिंग क्वेश्चन्स. मग हे आपलं सेकंड डोंट झालं इन द केस टेकिंग की वी शुड नॉट आस्क लिडिंग टाईप ऑफ क्वेश्चन. आता ह्याच्यामध्ये परत 2 मार्कांचा प्रश्न येतो की व्हॉट इज लिडिंग क्वेश्चन अँड इन विच aphorism it is given. So it is given in the aphorism number 87. So what is the leading question? Now we will see. And thus the physician obtains more precise information. आपण आता त्याला वर प्रश्न विचारले होते की तुझं ड्युरेशन काय होतं, पेन कसा होता, पेन कंटिन्युअस होता का, त्याच्यानंतर पोझिशनल मोडॅलिटी विचारली, टाइम मोडॅलिटी विचारली आणि ओरिजिन कसं झालं पेनचं किंवा त्या त्रासाचं हे आपण विचारलं. ओके, द मीटिंग विल ओव्हर विदिन फ्यू सेकंड्स. आणि यावेळेस ना 3-4 मिनिटातच रिजॉईन करा, मी जास्त वेळ नाही घेणार. ठीक आहे. सो ही प्रिसाईज इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली आहे रिस्पेक्टिंग ईच पर्टिक्युलर डिटेल. त्यांनी 2 सिम्पटम आपल्याला दिले, आपण त्याचे सगळे प्रश्न त्यांना विचारले. पण हे विचारताना वी शुड बी मोर कॉशियस. कशाबद्दल? बट विदाउट एव्हर फ्रेमिंग his questions so as to suggest the answer to the patient, so that the answer will be in the yes or in the no way, so that he shall only have answers yes or no. तो एक तो हो म्हणेल नाही तर नाही म्हणेल.